धाराशिव तालुक्यातील बेंबळी या ठिकाणी आलेलो आहोत. किती 40 वर्ष होती की 40 वर्ष डॉक्टर होते. आता त्याचा नवरा तिकडे आहे, बायको इकडे आहे, तिलाच का सारखं ते पती भाजपमध्ये आहेत आणि पत्नी राष्ट्रवादीकडून काय हे कसं चालेल म्हणजे पाहिजे 3 तलाक मोदींनी काही मिटवले. कसं आहे ते आता बोलायचं विषय नाही. प्रवेश करून तिकीट घेतलं यांचा काय भरोसा निवडून आले उद्या या पार्टीत टिकतील म्हणून. भाजपलाच राहणार आहे गटाला. अर्चनताई काय झालं? कारण तर लोकं घेतच नाही. येते खाऊच लागल ना लोकाला. किती महागाई झाली तर उपाशी बसणार आहे ते लोक. एक कॉल मेट्रो झाला ओमराजे निवडून येते. शेतकरी जगते मरते पण मरते कशाला जगते एवढंच. पण इलेक्शन चालू आहे पण आमच्या जिल्ह्याचा अजून विकास झालेलाच नाही. मेन म्हणजे मी प्रशांत सोनटके, विश्वजय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. जसा जसा उन्हाचा पारा वाढत आहे तसे धाराशिव जिल्ह्यातील लोकसभेचे राजकीय वातावरण तापत आहे. उमेदवार हे एकमेकावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण धाराशिव तालुक्यातील बेंबळी या ठिकाणी आलेलो आहोत. आज बेंबळी या ठिकाणी आठवडी बाजार असतो. त्या निमित्ताने पंचक्रोशीतील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर लोक हे आठवडी बाजार खरेदी करण्यासाठी या बाजारामध्ये आलेले असतात. त्याच अनुषंगाने आपण आज त्यांचा लोकसभेचा कौल जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती. तर काही नागरिक आहेत या ठिकाणी आपण त्यांचं लोकसभा इलेक्शन बाबत कौल जाणून घेणार आहोत. नमस्कार भैया. नमस्ते. काय चाललंय सध्या वातावरण? काय चालू आहे सध्या वातावरण म्हणलं तर ओम दादा कशामुळे? धाराशिवचा त्यांची अख्ख्या देशात अशी ओळख आहे की एक कॉल मेट्रो सॉल्व. आतापर्यंत रात्री तुम्ही एकला जरी फोन केला त्यांना तर ओम दादा तुमचा कॉल उचलणार म्हणजे उचलणार. काय कारणास्तव नाही उचलला तर ते तुम्हाला रिटर्न करणार. आणि समोरचा त्यांचा विरोधी पक्षनेता असा आहे की निव्वळ खुर्चीसाठी त्यांनी आपला पक्ष बदलून त्यांनी सत्तेसाठी तिकीट घेतलेलं आहे त्यांना. इथे त्यांचे पती भाजपमध्ये आहेत आणि पत्नी राष्ट्रवादीकडून काय हे कसं चालेल म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर लोकांना येड्यात करण्याचा धंदा चालू आहे. आणि विशेष म्हणजे ज्या माणसांना रात्री उशिरा उठून आपल्या मालकासाठी फेसबुक लाईव्ह चालू केलं होतं मराठा आरक्षणामुळे, त्या दिवशी त्यांनी म्हटलं होतं की आपल्या महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा काळा दिवस आहे. मराठा समाजाने फक्त मनोज दादांनी काहीतरी वक्तव्य केलं होतं फडणवीसाबद्दल. मग जो माणूस असं आपल्या मालकासाठी ही करतो, मराठा समाजासाठी ही करतो, मग त्या माणसाला आपण कशाला मतदान द्यायचं? काय गरज आहे? आता मी सध्या शिक्षण घेत आहे, मला माहिती आहे किती आरक्षणाची गरज आहे शिक्षणात. आता कित्येक लोक असे मरतायत विद्यार्थी आरक्षणासाठी, आणि जो माणूस आपल्या आरक्षणाला विरोध करतोय त्या माणसाला कधीच मतदान करायचं नाही. भाजपने सध्या तर 10% आरक्षण दिलेलं आहे का? अहो ते 10% आरक्षण काहीच कामाचं नाही ना. कुठं चलतच नाही ना, कुठं चलत नाही. त्याचं आरक्षणाचे प्रमाणपत्र काढायचं तर त्याला इकडे आमचं कॉलेज संपत आलं तरी त्याचा अजून आरक्षणात कुठं लाभ झाला नाही आम्हाला. खासदार म्हणून कोणाला पाहता तुम्ही आता? खासदार म्हणून आपला एकच ओम दादा. पंतप्रधान म्हणून ते काय माहित नाही पुढे कोण येईल, पण धाराशिव जिल्ह्यासाठी ओम दादा जर निवडून आले त्यांच्याकडून काम कोणती अपेक्षा ठेवतात? त्यांच्याकडून प्रथम काम मराठा आरक्षण. आणि ओम दादा इतके रॉयल माणूस आहेत की अपेक्षा सांगा. अपेक्षा त्यांच्याकडून फक्त मराठा आरक्षण आणि इतर काही विकास कामे. काय सांगतील बाई? राहुल मानेने जे बोललं हेही सत्य आहे, हेही घटना सत्य आहे, एवढंच बोलतो त्यांना. काय म्हणून मामा सध्या लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे? आम्हाला अत्यंत मत द्यायचं. कशी म्हणून? अत्यंत आमची कामं केली. कोणती कामं केली? विम्याचं काम केलं, विमा 2022चा रामदासांना आम्हाला मिळवून दिला. आणि अत्यंत बी आमच्या मंदिराला ही सगळी साथ दिली. कुठलं गाव आपलं? माळंगे. आरक्षण दिलं नाही म्हणून असं लोकांना आरक्षण यांचा न्यायाचा काय संबंध नाही. इलेक्शनचा संबंध काय नाही. आरक्षण देऊ किंवा ना देऊ त्याचा विषय आम्हाला घ्यायचा नाही, पण राणा पाटलांना आमची भरपूर कामं केली. ठीक आहे. आणि काय इथं सर्वसामान्य नागरिक आहेत, आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. नमस्कार त्याच्या. हवा किसकी चल रही इधर? सध्या हवा तर उमराजे क्यों? चांगलं काम करत आहे, तरुण पोरगा आहे. आणि आता ही सगळी बाप लेक सगळे खानदान यांचं ह्याच्यात एकच ते सगळे. अपना गाव कौन सा? बेंबळीच आहे. यहाँ पर एमआई के नाही कुणाच काय चालत नाही, फक्त उमराजे. पंतप्रधान म्हणून कोणाला पाहतात? आता ही इंडिया अलायन्स कोण आहे त्याच्यामध्ये जी होईल इंडिया अलायन्स. ओमदादाचे कुठले काम आवडले तुम्हाला?
आता काय सगळेच काम चांगले त्याची काय कोणी फोन केले की बोली ते हॅलो म्हणलं की येते जाऊन विरोधक तर म्हणतात की फोन उचला म्हणजे विकास हे होतो. आम्हाला सर्वसामान्य लोकांना काय करायचं आहे सर्वसामान्य काय आता जेवण गबाला आणायचं आणि त्या पोटाच्या बाजूला द्यायचं मग त्याने खाऊन ताजं आणि ते गोरगरीब वेगळे मारायला लागले हेच चालू आहे नुसतं सर्वसामान्याचे कामाला पाहिजे 3 तलाक मोदींनी काय मिटवले ते कसं आहे ते आता बोलायचा विषय नाही त्याच्यावर पुन्हा आपण बोलायचं कसं ते जमतंय पण ती मिटवायचा प्रश्न आहे ते उलट घातक केलं ते आजचा प्रश्न बोलायचा बद्दल हा का म्हणावं सध्या हवा कोणाची आपल्याकडे सर आमच्या पिंपळी गावात सध्या तरी हवा ओमदादाची हवा आहे कारण ओमदादाचं काम असं आहे सर्वसामान्यांसाठी कधी बी रात्री अपरात्री कामाला येणारा व्यक्ती आहे आम्हाला काय मोठी कंपनी किंवा मोठी गुत्तेदारकी करायची नाही आम्हाला गोरगरिबासाठी फक्त कामाला येणारा एक खासदार हवा आहे आमच्या गावासाठी आम्हाला आमच्या विकासासाठी आमच्या समाजाला लढा देण्यासाठी कसं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडला होता लोकसभेत फक्त एकमेव खासदार महाराष्ट्रातला असेल तर ओमराजे असेल त्याचा उठाव केला आणि त्या माणसाला तोंड नाही कारण अर्चनाताई पाटीलनेही स्वतःचा नवरा भाजपमध्ये असताना राष्ट्रवादीमध्ये रातोरात प्रवेश करून तिकीट घेतलं यांचा काय भरोसा निवडून आले उद्या या पार्टीत टिकतील म्हणून विरोधकांचं असं म्हणणं आहे की बाबा तेरणा कारखाना ओमदादांनी बंद पडला अहो बंद काढला 400 कोटी रुपये कर्ज होतं राणादादाच्या हातात कारखाना असताना 200 कोटी रुपये नील केले 200 कोटी रुपये राहिले त्यानंतर यांनी त्याला खीळ घातली डीसीसी बँकेतून कर्ज दिलं नाही विनाकारण त्याला त्रास दिला त्या बँकेमार्फत कारण यांची सत्ता असल्यामुळे यांनी वरून लेवलला काही बी काम केलेले त्यांच्या कारखाना बंद पाडण्यासाठी शेतकऱ्याला दाही दिशाला लावणारा कारखाना त्या राणादादांनी बंद पाडला पण प्रथम म्हणून कुणाला पाचला आपण सध्या तरी राहुल गांधीला पाहतोय कारण आम्हाला बदल हवा आहे आता कारण झालं काय झालं महागाई भरपूर वाढलेली आहे गॅस 400 रुपयाचा होता आज तो 1200-1100 रुपये नेऊन ठेवला आणि महागाई एवढी भर केली माणूस व्यक्ती जरी वारला तर त्याच्या जे कापड लागणार असते माहितीचं त्याच्यावर तर जीएसटी लावली आहे आणि गोरगरिबासाठी एवढा जाचक त्रास व्हायला लागला महागाईचा आता इलेक्शन झाल्यानंतर अजून किती महागाई भर केल्याचा भरोसा नाही ओमदादा निवडून आले हा. तर 2 कामं कोणत्या कामाची अपेक्षा आहे तुमच्याकडे आमच्या गावाची का नाही, सर. जिल्ह्यासाठी जिल्ह्यासाठी एक काय? तर उस्मानाबाद सोलापूर रेल्वे और दुसरी MIDC ते तर मार्गी लावला म्हणतात की. उस्मानाबादला मार्ग लावला म्हणतात ना मार्गी नाही त्याला प्रगतीपथावर अजून येण्यासाठी प्रोत्साहन द्यावं त्यांनी काय सांगशील बाहेर सध्या लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे बोला आपलं चॅनल हे रोखोक दाखवणारे जाईल चॅनल आहे कुठलेही कटछाट करणार नाही जे आहे ती लाईव्ह चालवणार आहोत आपण काय सांगला आम्ही ओमदादासाठी झटणार हो आणि ते आमच्या जिल्ह्यातला तालुक्यातला नेता आहे आम्ही त्याच्यासाठी झटणार ओमदादाकडून काय अपेक्षा ठेवतात काय असेल ते आमचं गावा व्यापाराचा फोन केला तर उचलतंय तेवढा धडपड करून काम करून देत ठीक आहे हा आणि काय सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचं आपण मनोगत जाणून घेणार आहोत काय म्हणतात मामा सध्या लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे इलेक्शन चालू आहे चांगली गोष्ट आहे आता निवडणुकीला उभा आहेत ओमदादा आहेत राणादादा आहेत आमचे अर्चनताई उभा आहे अर्चनताई आपलं मत कोणावर राहील आपलं मत भाजपलाच राहणार आहे गटाला चांगली प्रगती केलेली आहे देशात चांगली प्रगती चालू आहे काय 4 कामं सांगताल का भरपूरच काम आहेत काम काही एक 4 कामं बिघडण्यासारखे काहीच काम नाही सगळीच कामं चांगली आहेत विरोधक तर मध्ये मराठा आरक्षण दिलं नाही धनगर आरक्षण दिलं नाही आरक्षण हा विषय राजकारणाचा वेगळा विषय आहे संसदेचा तो विषय आहे त्याच्यामुळे आरक्षणचा विषय काय एवढा येत नाही आरक्षण मिळालंच पाहिजे प्रत्येकाला मिळालं पाहिजे प्रत्येक गरीबाला मिळालं पाहिजे आरक्षण पण ते काय आता इलेक्शन मध्ये होणार नाही इलेक्शन झाल्यानंतर आरक्षणाचा विषय नेरूळ हॉस्पिटल आहे नेरूळला हा आहे ना चांगली सुविधा आहे ती सुद्धा भ्रष्टाचार झाला आता ओमदादाचा आरोप आहे नाही, बिलकुल नाही कुठं सुद्धा भ्रष्टाचार नाही सगळी जनता अख्ख्या जिल्ह्याची जनता येऊन तिथं सुविधा घेत आहे त्याच्यामुळे कुठं सुद्धा भ्रष्टाचार नाही काय सांगताल मामा नेरुळला दवाखाना आहे सुद्धा जाऊन आले. तिथं मी बी माझ्या आईला घेऊन गेलो होतो कशा सुविधा तिथं सुविधा भरपूर चांगली आहे, पण आमच्या आईचा तिथं विलाज झाला नाही त्या टायमाला सर सगळे सुट्टीवर होते त्यामुळे ते सुट्टीवर मग ते म्हणले सुट्टीवर आहे ते आता इथं तुमच्या आईचा इलाज होऊ शकत नाही आणि त्या टायमाला आमच्या आईचा जास्त डॉक्टर लोक सुट्टीवरच आहेत म्हणले काही पगारीच्या त्यांच्या अडचणी होत्या असं तांत्रिक काही तर त्यांनी म्हणली मग आपणाला तेवढा वेळ नव्हता आपण शेतकरी माणूस होतो त्यामुळे आपल्याला अडचण होती आपण मग तिथून त्यांनी मोर टाकलं आपण सध्या लोकसभेचे इलेक्शन आहे अर्चनताई उभा आहे ओमदादा उभा आहे तुमचं आपल्याला काही नाही फक्त दवाखाना चांगला आहे तिथं पुन्हा मुंबईला ह्याला नेलं जयज हॉस्पिटलला पण मतदान कोणाला करणार आपण लोकसभेत कोण जाणून घेणार मतदानाचा विषय काय नाही आणखी काही तर सर्वसामान्य नागरिक आहेत काही विद्यार्थी आहेत आपण त्यांचे मनोगत जाणून घेणार आहोत काय सांग ओमदादा क्यों ओमदादा चांगला माणूस ओमदादा मतदान अर्चनताई काय झालं अडचण कारण तर कळू दे की नाही कारण काय नाही ओमदादा
आणि काय सर्वसामान्य नागरिक आहेत तिथं, शेतमजूर आहेत, भाजी खरेदी करायला आलेले लोक आहेत. आपण त्यांचे मनोगत जाणून घेणार आहोत. काय मामा बोला. सध्या लोकसभेचे इलेक्शन चालू आहे, काय सांगाल? असू द्या की हा. असू द्या. गाव कुठलं आपलं? बमनीवाडी किती शेती आहे? शेती आहे हा? 3 एकर. परवडते का? काय परवडायला हा. परवडणं किती पण झालं? करावं सोयाबीन किती लागलं. झालं? हा? सोयाबीन किती झालं? सोयाबीन 10-15 कट झालं. विकलं का? नाही तसं ठेवलंय का हो? काय भावच नाही त्याला. हा. किती खर्च चालता? खर्च मग 40-50 हजार आला. आता तेवढं 40-50 सोयाबीन होईल का? एवढं कुठलं होतं आता. मतदान कोणाला करताल आता मग? आता बघू कोण काय येतंय, कोण काय म्हणतंय. आणि ओमदादा अर्चनताई उभा आहेत. तसं काय सांगत नाही बघा. गुपित ठेवायचा विचार करतात मामा. काय सांगाल मामा आपलं? सध्या इलेक्शन सुरू आहे, व्यावसायिक दिसतंय आपण. कशाच दुकान आहे आपलं? मिरची व्यापारी, होलसेल मिरची व्यापारी. काय सांगाल? अडचणताई कशामुळं? काय कर अडचणताईला द्या. त्यामुळे अर्चनताई. अर्चनताईने केलेली कामं सांगाल का? अर्चनताईने केलेली कामं दोन. आपल्याला होय. आपण काय त्याला मध्ये पाठवतो. काय सांगताय? दान करायचे काय सांगा तुमचं मत सांगा नेमकं काय? आमचं मत आहे, आमचं मत राहील ओमराजे लिंबाळकर. काय हो? चांगला आहे माणूस. काय व्यवसाय काय करता तुम्ही? काय मसाले मसाल्याचं दुकान आहे का तुमचं? माणूस महागाई झाली की नाही मसाल्यामध्ये? झाले की हा. भरपूर झाले. हा. लोकं घेतच नाही. येते ना, खाऊच लागल ना लोकाला. किती महागाई झाली तर उपाशी बसणार आहे ते लोक. इकडून तिकडे घेऊन करून काय तर करून खावंच लागायला त्यांना. हा. किती बी महागाई झाली तर खाणं पिणं बंद करणार आहे कोण? हा. तरी बी उगा रोज 1 किलो लागत असेल, अर्धा किलो लागले का तसं लोकं? काय तसं? 1 किलो लागत असेल तिथं पाव किलो नेऊन टाक-टाक खाणार. करून जेवण जातात ती म्हणा की. हा, जगात. ओमदादालाच का मतदान करावं वाटतं तुम्हाला? हा, चांगला आहे माणूस. कवा बी कामाला येतोय, कवा बी काय बी टेन्शन नाही. अहो, अर्ध्या रात्रीला फोन लावला तर फोन उचलणार माणूस आहे. हा. ओमदादा खासदार म्हणून पंतप्रधान म्हणून कोणाला बघतात? कोणाला सांगावं? राहुल गांधी. काय सांगलं मामा? कुठलं गाव आपलं? गाव उमरे गावात. उमरे गाव. जमीन किती आहे आपल्याला? जमीन आहे 4 एकर. काय सोयाबीन वगैरे होतं का? होते की विकलं का? इकले की काय भाव गेला? 5,000 ना. परवडलं का मग? परवडलेच की. हा. पहिले त्यांच्या काळात 3,000 होतच की. हा. होतं का नाही? महागाईच्या मानानं बरं आहे. काय होतं त्याला? हा, हाय तेच बरं आहे. हा अशा त्याला मतदान करा. हा. का बरं? का म्हणजे कसं काय निधी दिलेले आहे ते हा निधी दिलेत, सभागृह दिलेत गावात 2. उमरे गावात. हा 7 लाखाचे 2 दिलेत. हा महागाई वाढली म्हणजे लोक महागाई तर वाढणार. सगळ्याच्या काळात महागाई वाढणारच आहे की. आरक्षण दिलं नाही म्हणजे धनगर असेल, मुस्लिम असेल. आरक्षण सगळ्याला दिलं तिथं काय सगळ्याला देणारच आहे. त्या आरक्षणचं काय अडचण आहे? नाही अडचण कायच. अर्चनताई निवडून जर आल्या तर 2 अपेक्षा काय ठेवतात कामाच्या? काय बघू आल्यावर निवडून आल्यावर काय काम आपलं असलं तर जायचं. अपेक्षा काय कामाचं असलं तर जायचं. पुन्हा अपक्ष घ्या. जिल्ह्यात काय त्यांच्या हातून काय घडावं असं वाटतंय? काय घडेल ते आणायचं पुन्हा जाऊन आल्यावर. हं. काय सांगतो मग? अवघड हो कोणची गोष्टी. पुन्हा जावगड आहे. हा? पुन्हा जावगड आहे. आता जनता कोणीकडे फिरते तिकडे जाय. आता हे गणेश शेवटर गड्या तर टाकायचं आमच्या नाण्या मुंबईला तर लय काम केलेलं हो का? सभागार केली ते असेल ते केवढं किंवा इमा कवा अडकल होती ती इमा बांडी करून राहण्यात आता आणलेलं आहे. त्यामुळं अर्चनताई पाटील. अडचण पाटील. आणखी काय नागरिक आहेत तिथं, सर्वसामान्य शेतकरी आहेत. आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. अद्यापही आपण आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या. लाईव्ह आपण कार्यक्रम दाखवत आहोत. आपण सध्या आहोत धाराशिव तालुक्यातील बेंबळी या ठिकाणी, ज्या ठिकाणी आठवडी बाजार सुरू आहे, या जाणून घेत आहोत. बोलतो सध्या आपण बेंबळी येथे छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक आहेत, हॉटेलमध्ये काही चहा घेणारे व्यक्ती आहेत, त्यांचा आपण कौल जाणून घेणार आहोत. काय म्हणा सध्या इलेक्शन चालू आहे? सध्या आमच्या धाराशिव मतदारसंघात त्यातल्या बेंबळी गावामध्ये सध्या अर्चनताई पाटील, राणा जगदीशसिंह पाटील यांचं वातावरण चांगलं आहे सध्या. कारण त्याने पीक विम्यासाठी केलेले आंदोलन असतील किंवा शेतकऱ्याच्या बाजूने मांडलेली आपली कोर्टात बाजू असेल,
किंवा तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून लोकांवर केलेले उपचार दवाखान्यात नेऊन नेरुळच्या ठिकाणी अशा मुंबईच्या ठिकाणी लोकांवर नेले उपचार केलेले उपचार हे असतील हे कारणांनी ते चर्चेत आहेत प्लस राहतील आपल्या गावातून बेंबळी प्लस राहतील. बेंबळीतून प्लस काय तुम्हाला म्हणणं आहे की मराठा आरक्षण नाही धनगर आरक्षण दिलं नाही भाजपचे लोक? नाही धनगर आरक्षण मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षण आणि हे इलेक्शन विधानसभेच्या टायमिंगला त्याचा फटका बसतो परंतु सध्या तरी केंद्रात मोदी सरकार आणायचं असल्यामुळं सर्वसामान्य मतदाराच्या मनात मोदीच असल्यामुळं त्याचा काही थोडं जाणवणार नाही थोडं प्रमाणात जाणवल बी पण तेवढं काय विषय गावातून कोण प्लस राहील? सध्या आपल्या इथून अर्चनताई पाटील तसे किती मतं राहतील? साधारणतः एक 700-800 मताची लीड राहील बेंबळी. काय म्हणता? हो काय सांगलो मग कोण राहील प्लस गावात? काय बोलत आहे कशामुळं? एक कॉल मेट्रो झाला होय का? काय किती कॉल करता का आपल्याला? केला नाही पण आपल्या गावातले करते दोन काम दोन दादाजी पटेल दोन कामं सांगा मला. काम म्हणजे आडे अडचणीला पडते ते केंद्रात पंतप्रधान म्हणून कोण पाहतं? केंद्रात पंतप्रधान म्हणून कोण पाहतं? काय ते आणि काय नागरिक आहे तिथं आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत. काय सांगाल मामा काय व्यवसाय आपला? बोला हमाली कुठं करता हमाली? परवडते का? परवडते ना किती ते हजरी दिवसासाठी? 1000-1200 रुपये 1000-1200 राहते का? महागाईच्या काळात परवडते का? रोजचा दिवस सारखं दिवसात किती खर्च होते हजारात? 200 रुपये 800 रुपये मी एक नाही घरी बरे. आता इलेक्शन सुरू आहे हो काय सांगा दादा हो? कोणता देते? आम्हाला जाण होत ना हा. अनुभव म्हणून पंतप्रधान म्हणून कोणाला बघतात? एवढं लांब पण नाही बरं ओम दादा निवडून आले तर जिल्ह्यासाठी दोन काम कोणते करावे वाटतं असं वाटतं तुम्हाला? पहिलं प्राधान्यक्रम आणि दादाच्या मागावर मागचा बघा तरी ते दादा पूर्व दिशा ठीक आहे. आणखी काय नागरिक आहे तिथं आपण त्यांचा कौल जाणून घ्यावा. काय सांगा बोला हॅलो काय सांगता? इलेक्शन सुरू आहे सध्या हा आपलं गाव कुठलं? आंबेवाडी इलेक्शन लागलं अर्चनताई पाटील उभा आहेत ओम दादा उभा आहेत ओमराजे निवडून येत आहेत कशामुळं? त्यानं काम केली ती अर्चनताईनं काय केले आज बीजेपी बी त्यांचीच राष्ट्रवादी बी त्यांचीच कुणाला उभं करायचं दुसरा का नेता नाही का उस्मानाबादला का तेवढं एकच आहे दुसऱ्याला कुणाला बी गुर्राखी उभा केला तर दादाच्या विरोधात तो निवडून आला असता आला असता परंतु येत नाही किती लेट आहे ना ओम दादा तुमच्या गावातून? गावातून 700 मतदान आहे कमीत कमी 500 पडत काय म्हणतो 200 फक्त विरोधात आला बर 500 पडते गावात पंतप्रधान म्हणून कोणाला पाहताल? हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही सेना नाही पंतप्रधान म्हणून कोणाला बघताल? त्यात त्यांच्या पार्टीला तेच ती ठरविली काय सांगलो मग? पाठवला 84 लोकसभेचं इलेक्शन लागलं हा बोला की पुढचा काय प्रश्न ओम दादा उभा आहेत अर्चनताई उभा आहेत आणि काय अपक्ष लोक उभा आहेत. ओमदादाला मतदान द्यायला अडचणताईनं आमच्या गावाला जायला नदी आडवं नदी असताना पूल ढासळून गेलाय 2 वर्षाला बघाय नाही कोण अडचणताईनं बघितलं नाही? बघितलं आमच्या गावात अक्षरशः आता वाहन कसलं जात नाही ना पैसा नीट जात आहे त्याच्यामुळे आम्ही ओमदादा निवडून गेलो. ओम दादा आले होते का? आले होते काम झालंय का आपलं? फुलाचं काम झालेलं आहे का आपलं? नाही ओमदादा पदावरच नाही तर अडचणताईच्या इलाक्यात गाव घेऊन कशाला ओमदादा आहे? अर्चनदादाचे पती आमदार आहेत आपल्या इलाक्यात त्यामुळं त्यांनी बघायला पाहिजे होतं का नाही बघितलं नाही मग आता पक्ष बदलायचे खासदार आहेत की ते? खासदार बी असले तरी अडचणताईच गाव आहे पाटोदा चौरस्ता हा. कोडाळा गाव आहे कोडाळा गावात जायला रस्ता नाही त्याच्यामुळे आम्ही ओमदादाला निवडून देणार आमच्याकडून जेवढं होईल तेवढं ओमदादा पंतप्रधान म्हणून कोण? ते बाकीचं काय पुढचं कळत नाही आम्हाला जेवढं आमचं शेतकरी वर्गातून कळतंय तेवढंच आम्ही सांगतो आणि काय इथे नागरिक आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेऊ. काय सांगाल मामा? मी इथला नाही तरी बी सांगा की नाही इथलं काय सांगू मला इथलं काय कळालं लोकसभेचं इलेक्शन चालू आहे जिल्ह्यात. नाही नाही जिल्ह्यातलं नाही मी जिल्ह्यात नाही लातूर जिल्ह्यात ठीक आहे. आणि काय नागरिक आहेत काय सांगला आमचं नका काय काहीच नका बोला की काहीच नाही आणि काय नागरिक आहेत शेतमजूर आहेत कशी लावली मामा गावात? 10 पाव 10 पाव मिरची 25 ला पाव महागाई झाली म्हणा तुम्हाला. महाग नाही जागेवर अडतला 100 रुपये किलो आता इथं 25 ला पाव वांगे 10 किलो वर 40 रुपयाला किलो 10 किलो 10 किलो एवढं स्वस्त आहे. हा. शेतकरी जगते मरते मग मरते कशाला जगते
एवढं स्वस्त इकल्यात काय भेटते घाटाचे की दादा थोडाचे पण पैसे नाहीत ते गाडीचं पेट्रोल वांगे चालले 10 किलो काय परवडणार शेतकरी लोकसभेचे इलेक्शन चालू आहे सध्या आता आजताई उभा आहे ओमदादा उभा आहे ओमराजे निंबाळकरला मतदान हो? काम करणार नेता आहे फोन केलं की काम करतोय म्हणून ओमराजे काय काम केलं तुम्हाला पटलेलं काम एखादं ओमदादाचं बँकेतलं कोणते? कर्जाचं मॅनेजरचं हो का फोन केला की 2 दिवसात कर्ज मिळेल बर हा कोणती म्हणजे बँक ग्रामीण बँक गाव कुठलं आपलं पिंपळी त्यामुळे ओमदादा आजताईला का नको आजताई पाटीलांना का नको मतदान ते एक भाजपमध्ये एक राष्ट्रवादीमध्ये त्याच्यामुळे एक निष्ठ पक्ष शिवसेना आणि काय नागरिक आहेत तिथं काय भाजी विक्रेते आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत नागरिक आहेत शेतमजूर आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत का सांग ना मग कशाला लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे सध्या आशंताई पाटील उभा आहेत ओमदादा उभा आहेत तुमच्या गावातील ते MIM चे उभा आहेत योग्य वाटेल त्यावर मतदान करायचं कोण आहे योग्य आता आता योग्य नाव सांगू पुन्हा आमचं भांडवल करा का आपल्या मनातलं बोलत झालं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला बोलायला अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे, पण गुप्त मतदान आहे गुप्त म्हणजे नाव लक्ष कशा करायचं ठेवायचं मतदान गुप्त शिवाय बर बर आणि काय नागरिक आहेत तिथं आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत काय सांगणार मग लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे सध्या आशंताई पाटील उभा आहे ओमदादा उभा आहे आपला मत कोणाला असतो ओमराजे 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 एकनिष्ठ आहे एकनिष्ठ राहिल्यामुळे ओमदादा पंतप्रधान म्हणून कोणाला पाचल पंतप्रधान म्हणून केंद्र कोणाला पाचल राहुल गांधी ओमदादा जर निवडून आले तर 2 काम अपेक्षा कोणती ठेवतात कुठलंच काम काय म्हणजे असं त्यांनी ठेवत नाही आणि जिल्ह्यात पहिलं काम कुठलं करावं ओमदादा जर निवडून आले तर आमच्या इथं आता ते शासन वरच्या लेवलचं काम आहे पण ओमराजे काय सांगा मग ओमराजे पक्षनिष्ठ असल्यामुळे एकनिष्ठ राहिल्यामुळे एकनिष्ठ राहिल्यामुळे असं काही काम नको पक्षनिष्ठ राहिले नाही ना ते त्यामुळं आणि काय युवक आहे तिथं या ठिकाणी आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत सध्या लोकसभेचे इलेक्शन चालू आहे रामकृष्ण हरी लोकसभेचे इलेक्शन चालू आहे सध्या पण इलेक्शन चालू आहे पण आमच्या जिल्ह्याचा अजून विकास झालेलाच नाही मेन म्हणजे पहिली गोष्ट सध्या लोकसभेचं खासदार आहेत कोण आमचे कारणीभूत आहे नाही. विकास न व्हायला जनता कशी राहणार आहे येडाय का तो? नाही खासदार आमचे ओमराजे पण असतील त्याला आणि पहिले पण असतील पाटील घरानं पण यांनी विकासच केलेला आहे सध्या बिंबळीत असे दाखवा की पाच त्यांचे विकास कामं दाखवा ओमदादाचे मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही हा पण ह्याने कामच केलेले नाहीत सध्या फक्त आमच्या इथे एक सभागृह आलाय वर एक रस्ता एक तेवढा आलेला आहे बाकी कुठले काम केलेले नाही तर राणा पाटलानं पण तो कुठलं काय केलेलं नाही पण सध्या गरज आहे आमच्या बिंबळीचा थोडा विकास व्हावा पाणी प्रश्न मिटावा नाल्या अजून चांगल्या नाल्या तर आमचं ग्रामपंचायत करून जाईल पण आमच्या जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटावा रोजगार मिळावा सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या युवकाला एवढीच अपेक्षा आहे बाकी कोण नाही हा बाकी काय नाही फक्त रोजगार भेटावा आमच्या युवकाला मतदान करावं लागणार आता कोणाला आहे करतो मतदान मी सांगू शकणार नाही तुम्हाला मी मतदान हा माझं कारण गुप्त मतदान आहे मी करून येईन त्यावेळेस कारण माझा योद्धा माझ्यासाठी कित्येक ठिकाणी असं उपाशी राहिलेला आहे त्यांच्यासाठी ह्या नालायक लोकांनी दुष्काळ निषेध केलेला आहे काळा दिवस म्हणलेला आहे त्याच्यासाठी मी सांगू शकणार नाही ह्यांना मतदान तर देणारच नाही आम्ही जाऊन वाटलं सर आम्ही मराठा येते नोटाला जाऊन बटन दाबून दिलं नाही आम्हाला ओबीसी मधून पाहिजे आरक्षण आम्हाला तुमचं 10% नाही आम्हाला आरक्षण ते पाहिजेच नाही आमचं योद्धा मागतंय ओबीसी मधून आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या बाकी काय नको आम्हाला तुमचं हा तुम्ही आधी आश्वासन दिले आश्वासन देणार सरकारला आम्ही पाडणार बीजेपी सरकार 100% पाडणार नाही ओमदादाला तर नाही ओमदादाला पण नाही कारण जो आमचा नाही आमच्या समाजात नाही आमच्या पक्षा कोण नाही मतदान करणार आहे पण मी माझं मत आहे का नाही नोटाला जाऊन दाबून येणार काय सांगा ना सध्या लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे काय नाही आमचं मत तर नोटाला आहे आमचं मत आम्ही आरक्षणच नाही आणि काय आरक्षणावर विषय कोण बोल भाजप सरकारमध्ये मराठीनं 10% बोगस आहे ते बोगस आहे टिकत नाही ते कोर्टात आम्हाला ओमराजेला पण करायचं नाही ना अर्चना पाटीलला पण करायचं पाटील जरांगे यांचे समर्थक आहोत हा जरांगे पाटील दादा आदेश दिले नाही दादा आदेश देतच नाही ठीक आहे आणि काय नागरिक आहेत
रोजगार आहे, रोजगारी आहेत का शेतकरी आहेत, आपण त्यांचं मनगोत जाणून घेणार आहोत. काय सांगताय, काय सांगाल? कुठलं गाव? विठ्ठलवाडी एवढी किती शेती आहे आपल्याला? 5 एकर आहे. परवडतंय का शेतात? काय परवडा काय असं निसर्ग असं करायचं काय काल का झाला पाऊस? बरं झालं हा नुकसान केलंय का चांगलं झालंय? नाही नुसकान काय व्हायला नाही सोयाबीन किती निघाले यंदा? सोयाबीन एकरी 10 कट्ट्याचा उतार विकलं का? हा काय भाव लागला होता? 4.5 परवडलं का? हे काय परवडा कसं हा. ते खर्चाला चाललंय. आता मत करायचं आपल्याला. उद्या 7 तारखेला इलेक्शन आहे, बर बर मतदान करायचं आहे. अर्चनाताई पाटील उभा आहेत, अर्चना पाटील उभा आहेत बर आणि ओमदादा उभा आहेत. मत कुणाला करायचं मग आता? बघा आता जनता काय जनतेच्या मनावर तिकडं सगळ्यांच्या मतावर बघा पाहिजे ना. आपलं काय मत आहे पण? आमच्या कसं आहे गावातल्या आता जे माणसं आहेत ते मतावर इकडं एकाच्या मतानं काय होणार सगळ्याच्या मतानं जिकडे पाहिजे तिकडे करायचं. गावात गाव पुढे सांगतील त्यांच्या मनावर चालणार का? हा? गाव पुढे सांगतील त्यांचं ऐकणार का तुम्ही? हा नाही म्हणजे संघटना व्हायला पाहिजे ना. बॉस याला करा सगळ्याच्या मतानं. ठीक आहे. आणि काय नागरिक आहेत, आपण त्यांचं इथे कौल जाणून घेणार आहोत. धाराशिव तालुक्यातील बेंबळी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आठवडी बाजार सुरू आहे. आठवडी बाजारामध्ये काही शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, काही बाजार करण्यासाठी आलेले लोक आहेत, भाजी विक्रेते आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी धाराशिव लोकसभेसाठीचा कौल जाणून घेत आहोत. या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांचा लोकसभेसाठीचा कौल जाणून घेत आहोत. काय सांगाल मामा, सध्या लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे? लोकसभेसाठी ओमराजे निंबाळकर कशामुळं? चांगले कामं करते. 2 काम दादाचे. दादाजी म्हणजे पुण्या गरीबाचा फोन जर गेला तर उचलू शकते ते लवकर. अर्चनाताई पाटील काय पाठवत काय आपलं नाही. पंतप्रधान म्हणून कोणाला पाहतात? नरेंद्र मोदी खाली ओमदादा आणि वरी पंतप्रधान नरेंद्र मोदी. आता इलाज नाही. म्हणजे देशाला पंतप्रधानाची गरज आहे मोदीची. मोदीची मग या ठिकाणी जर अर्चनाताई निवडून दिला तर ते वर सपोर्ट करणार ना मोदी साहेबाला. हे राजकारण आपल्याला जास्त कळत नाही, आपण शेतकरी माणूस. काय सांगाल मावशी, सध्या लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे, परवडतंय का? सध्या महागाई वगैरे झाली, काय वाटतं तुम्हाला? महागाई झाली असं वाटतंय का? महागाई तर झालेलीच आहे. वाढणे बर बोला आता काय काय बोलू? महागाई झाली आहे का? मान्य आहे का आपल्याला? महागाई तर झालेलीच आपण आहे. किचन मध्ये म्हणजे कसं भागवतो आपण? हाय असंच भागवतो आणि काय करायचं. लोकसभेचे इलेक्शन लागलं, अर्चनाताई पाटील उभे आहेत, ओमदादा उभे आहेत, काय मत राहील आपण? आपल्याला अर्चनाताई त्यांना करायचंय. त्यांनी सर्व गटाची कामं, रोडचे कामं, गावातले खंडोबा मंदिरात देवस्थानचे तालमीचं काम केलेलं आहे. शाळेचं तालीम उभा केलेली आहे. तालीम नव्हती म्हणजे अजून केलेली नाही, पण मान्यता दिली आहे तालीम उभा करण्यासाठी. गावातले रोड झाले, चौकडले. कोणाच्या माध्यमातून आहेत रोड वगैरे? अर्चनाताईच्याच माध्यमातून. त्यामुळे आपलं मत अर्चनाताई. ओमदादाला का नको वाटतं? काय त्यांचं अजून आम्हाला काय इथपर्यंत पोहोचलंच नाही ओमदादाचा. कधी काय हेच नाही ते कधी बरं, अर्चनाताई निवडून जर आल्या तर कुठलं काम करावं असं वाटतं पहिल्यांदा तरी? आपल्या बेंबळी मध्ये कुठलं काम मार्गी लावावं असं वाटतं? मार्गेच काय आल्यावर बघू काय तर त्यांना आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांच्यापासूनच करून घेतो. महिला त्याचे निर्णय घेतात का? महिला हिताचे काम वगैरे राबवून घेतात का तुम्ही? हो घेतात. आणि काय नागरिक आहेत का सांगलो आम्हाला? लोकसभेचे इलेक्शन चालू आहे सध्या, आपलं मत कुणाला राहील? जाऊ. चांगला माणूस आहे तू. अर्चनाताई पाटील काम नको? किती 40 वर्ष होती की 40 वर्ष डॉक्टर होते. आता त्याचा नवरा तिकडे आहे, बायको इकडे आहे, तिलाच का सारखं पवन राजाला काय झालं? आम्ही पवन राजाला मतदान करणार. ओमराजांना. हा ओमराजा काय कारण काय पण? माणूस चांगला आहे ते. ओमराजा काय सांगाल बाहेर? धाराशिव लोकसभा धाराशिव लोकसभा आता सध्या चालू आहे, पण जो पक्ष
मनोज दादा जरांगेच्या समर्थन करतोय त्याला जनता स्वीकारणार. कोण केलं समोर काय सांगाल का? समर्थन आतापर्यंत कोणीच केलं नाही. कोण कोण नाही केलं. पण विकास करणारी माणसं पाहिजे, चांगलं प्रतिनिधी पाहिजे. सध्या दोन उमेदवार तुल्य बस तर ह्याच्यामध्ये आता देशाला मोदीची गरज आहे, बाकीच्या काय संबंध नाही. आता वरी कोण पाहिजे केंद्रात? मोदीची लाट आणि बी येणारच आहे. मोदी कशामुळे पाहिजे असं वाटतंय? कशामुळे मोदी असं पाहिजे वाटतंय? जे देशाचं स्वप्न होतं ती सरकार पूर्ण करावं. कोणतं स्वप्न होतं? स्वप्न म्हणजे आता काश्मीरचा मुद्दा झाला, राम मंदिराचा मुद्दा झाला. आता आमचा एकच मागणी आमची की मराठा आंदोलन म्हणून जरांगेचं समर्थन करावं. हा. आणखी नागरिक आहेत तिथं आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत, मनोगत जाणून घेणार आहोत. तर आपण होतो आज धाराशिव तालुक्यातील बेंबळी या ठिकाणी. आज आपण या ठिकाणी आठवडी बाजार असल्या कारणाने येथील सर्वसामान्य शेतकरी शेतमजूरचा लोकसभेचा कौल जाणून घेतलेला आहे. तर आपल्याला हा कौल कसा वाटला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्ही अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित सबस्क्राईब करून घ्या.